गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर मग मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे. तर मग यामागे नक्की रिझन्स काय आहेत तर ते जाणून घेऊयात. बेसिकली गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट हार्डली एक 60 ते 70 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल, परंतु थ्रूआउट द डे मार्केट पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केटमध्ये त्यांचे तीनही इंडेक्सेस हे लोअर क्लोज झालेले आहेत, रेडमध्ये आहेत. परंतु तिथे मार्केट बंद झाल्यानंतर काही स्टेटमेंट्स आले आणि त्यामुळे आता तिथले जे फ्युचर्स आहेत तर त्यांनी ऑलमोस्ट सगळे लॉसेस रिकवर करून पॉझिटिव्ह ट्रेड करत आहेत. इव्हन युरोपियन आणि एशियन मार्केटसुद्धा मोस्टली पॉझिटिव्ह आहेत. फार जास्त नाहीत परंतु आहेत. आता नक्की असं काय झालं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यासाठी आपल्याला ऑइल प्राईस कालचं समजून घ्यावं लागेल. आपल्याकडे काल जो मार्केटमध्ये मोठा फॉल आला, अगदी मार्केट 23,000पर्यंत आलं एकाच दिवसामध्ये, तर त्याच्यामागे बेसिकली रिझन होतं ते म्हणजे HDFC बँक. ओके, HDFC बँकच्या चेअरमॅनने रिझाईन केलं. त्यानंतर दुसरी गोष्ट होती ती म्हणजे जे काही इन्क्रीज झालेले ऑइल प्राइसेस आहेत ते. काल ऑइल प्राईस ऑलमोस्ट 118 ते $119पर्यंत गेलं होतं, की जे आता ड्रॉप होऊन $100च्या आसपास ट्रेड करत आहे. म्हणजे एक सिग्निफिकंट ड्रॉप आपल्याला ऑइल प्राईजमध्ये देखील पाहायला मिळाला. ती गोष्ट अगेन इंडियन मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर जे रिझाईन काल चेअरमॅननं केलं होतं तर त्याच्यावरती RBIने येऊन लगेच क्लॅरिफिकेशन दिलं की कुठल्याही प्रकारचं बँकेमध्ये किंवा बँकिंग सिस्टममध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड नाही आहे. त्यांनी असं का रिझन दिलं ते त्यांनाच माहीत, परंतु जे काही आपण काय म्हणतो की लोकांमध्ये एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट झालेली आहे, तर ते करण्याची काही गरज नाही आहे असं RBIनं स्पष्ट सांगितलेलं आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की जरी बॅलन्स शीट कंपनीचं असेल किंवा बँकेचं असेल तरीसुद्धा त्याच्यावरती होल्ड कंट्रोल हा रिझर्व्ह बँकेचा असतो. त्यामुळे तिथे सुद्धा ते लॉसेस रिकवर व्हायला सुरुवात झाली आणि सेंटिमेंट पॉझिटिव्ह झालं. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्सेंचरचा रिझल्ट आलेला आहे, की जी जगातली सगळ्यात मोठी IT कंपनी आहे. तर त्यांचा रिझल्ट एक्सपेक्टेशनपेक्षा फार काही चांगले आलेले नाही, परंतु तिथे मार्केटने त्याला पॉझिटिव्हली घेतलेला आहे आणि ॲक्सेंचरचा जो स्टॉक आहे तो 4% पॉझिटिव्ह क्लोज आहे, ज्याचं अगेन आपल्याकडल्या आज IT स्टॉक्समध्ये रिफ्लेक्शन पाहायला मिळेल आणि मोस्टली ते पॉझिटिव्ह राहतील. त्यानंतर US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर बाकी तर जास्त काही टेन्शन घेण्यासारखं नव्हतंच, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑइल प्राईस ड्रॉप होण्यामागं कारण काय. तर आफ्टर मार्केट म्हणजे US मार्केट बंद झाल्यानंतर ट्रम्पचे जे स्कॉट बेसेंट म्हणून एक मंत्री आहेत, तर त्यांनी मीडियाला सांगितलं की US विचार करते की जे इराणियन ऑइल आहे की ज्याला USनं एवढे वर्ष सँक्शन करून ठेवलेलं आहे, तर त्याला आता ओपन मार्केटमध्ये येऊ द्यायचं आहे. त्यामुळे ही गोष्ट एकदमच पॉझिटिव्ह होती. परंतु त्यांनी असा डिसिजन घेण्यामागं काय रिझन आहे, एकतर ते त्याच देशासोबत युद्ध करतायत आणि प्लस त्यांचंच ऑइल ओपन मार्केटमध्ये विकायला ते हो सुद्धा म्हणतायत. त्यामुळे हे सगळे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स आहेत. त्यामुळे मार्केटनं त्याच्यावरती पॉझिटिव्ह रिॲक्ट केलेलं आहे आणि ऑइल प्राईस एकदमच ड्रॉप झालेले आहेत आणि त्यामुळे आज आपलं मार्केट जे आहे तर ते मोस्टली पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. कारण इमिजिएट 700 पॉईंटच्या आसपास काल मार्केट डाऊन झाल्यामुळे सगळे जे इंडिकेटर्स आहेत ते ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेले होते. त्यामुळे पॉसिबिलिटी आहे की मार्केट एक 150-200 पॉईंट तरी मार्केट पॉझिटिव्हच क्लोज होईल अशी पॉसिबिलिटी आहे. आता जर आपण आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर काल मार्केट ऑलमोस्ट 23,000च्याही खाली ब्रेक करून गेलं होतं, परंतु बंद होताना शेवटी मार्केट रिकवर होऊन 23,000च्या आसपास येऊन क्लोज झालं. म्हणजेच काय की आता 23,000वरती आपल्याला पुट रायटिंग हे पाहायला मिळते. त्यानंतर जे कॉल रायटिंग आहे तर हे 23,300 आणि 23,500 या लेवलला पाहायला मिळते. तर मग आज कशा पद्धतीने मार्केट राहील त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड राहतील. जर आजही मार्केट 23,000 डिफेंड करायला जर सक्सेसफुल झालं तर 23,000ला खूप जास्त आपल्याला पुट रायटिंग हे पाहायला मिळेल आणि जो रिसेंट हाय आहे साधारण 23,800च्या आसपास, जर तो डिसिसिव्हली ब्रेक करण्यात मार्केट यावेळेस सक्सेसफुल राहिलं तर टेक्निकल पॅटर्न हा डबल बॉटमचा बनेल. ओके, परंतु
आता हे होण्यासाठी त्याला मार्केटमध्ये खूप जास्त स्ट्रेंथ पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत. तर मग ते आता पाहावं लागेल की खरंच तसं होईल की नाही होईल. म्हणजेच काय, एकंदर जर आज आपण ग्लोबल न्यूज फ्लो पाहिला तर तो मोस्टली पॉझिटिव्ह आहे. ओके. त्यानंतर स्टीलच्या प्राइसेस ह्या ड्रॉप झालेल्या आहेत, त्यामुळे ते स्टील कंपनीजसाठी पॉझिटिव्ह आहे. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला ही गोष्ट दिसेल की मार्केटमध्ये म्हणावी तेवढी पॅनिक सिच्युएशन नाही आहे. जे काल झालं ते ओव्हर रिॲक्शन होती असं आपण म्हणू शकतो. परंतु मोस्टली आपलं मार्केट ओव्हर रिॲक्ट करणं स्वाभाविकसुद्धा होतं. कारण ऑइल प्राईस जर एका दिवसात 10-15% आसपास जर इन्क्रीज झाले तर ते आपल्या इकॉनॉमीसाठी सस्टेनेबल नाही आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे आपल्याला सध्या ऑइल प्राईसवरती लक्ष ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. जेवढं आपण ऑइल प्राईसवरती लक्ष ठेवू, ऑइलच्या चार्टवरती लक्ष ठेवू, तेवढंच आपल्याला आपलं स्वतःचं मार्केट समजून घेणं सोपं जाईल. तर होप पाहूयात काय होतं ते पूर्ण दिवसभरामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.